नमस्कार, मी दीपक वाडेकर. माझ्यावर चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी आणि त्यांची टीम बडे साहेब आज 6 वाजता 5 ते 6च्या दरम्यान संध्याकाळच्या टायमात की आम्ही ड्रग्स विकतोय म्हणून. तर त्यांनी ड्रग्स आणि कुऱ्हाड माझ्या गाडीत, मी झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड घेतली, माझ्या ऑफिसचं काम चालू होतं तिथंच. त्यांनी कुऱ्हाड आणि ड्रग्स असं 2 दाखवलं. त्यातले कुऱ्हाड काढण्यासाठी त्यांनी माझ्याकडे पैसे घेतले, प्लस त्यांनी असं दाखवलं की मला नोटीस देऊन सोडलं त्या दिवशी 18 तारखेला की तुम्ही ड्रग्स विकत होता. त्यांनी अगोदर घाबरवलं, त्यानंतर आम्ही घाबरलो, त्यांनी आमच्या पैशाची मागणी केली, पैसे दिले, ते पैसे देऊन त्यांनी आम्हाला सोडलं. पण 18 तारखेला 19 तारखेला जेव्हा त्यांनी आम्हाला बोलवलं, माझी गाडी तशी ठेवून घेतली, बाकीचे पैसे दिले तेव्हा गाडी देतो. तर त्यांनी ती पैसे तर घेतले 20,000 रुपये नंतरचे, पण त्यांनी गाडी पण नाही दिली. आणि न्यूजवाल्यांना बोलून आमच्यावर, आम्ही ड्रग्स विकतो असं नाही, न्यूजवर सगळीकडे जाहीर करून टाकलं. आणि आम्हाला ते 21 तारखेला समजलं की आमच्या जेव्हा न्यूजला आलं त्या दिवशी आम्हाला कळलं की असे गुन्हे दाखल केलेत आमच्यावर. आणि जेव्हा आम्ही मी हे खोटं आहे म्हणून असं सांगायला जेव्हा सीपी ऑफिसला गेलो, तर तिकडे साहेबांनी रंजन कुमार शर्मा सरांनी आपल्या सावंत सरांना फोन केला. त्यांना बोलले की बाबा हे काय रे, तू त्यांना अटक का केली नाहीस, तू ते ड्रग्स विकत होते ना, तू त्यांना नोटीस देऊन का सोडलंस? ते काय त्यांनी बोलले, सर मी विचारतो टीमला, मी नाही केलं त्यांना अटक, पण मला आपले चंद्रशेखर सावंत सरांनीच धरले, त्यांनीच माझी गाडी चेक केली आणि त्यांनीच माझ्या गाडीतनं कुऱ्हाड काढली. आणि ते आता त्या काय म्हणतात की मी नव्हतोच त्या विषयामध्ये असं म्हणतायत. ते सावंत सरांकडे मी जाऊन भेटलो, ते पण ते काय म्हणतात की माझ्याकडे कोणच आलं नाही. तर सावंत सरांना त्या साहेब, आपल्या सीपी साहेबांचा पण तेच प्रश्न होता की तू त्यांना अटक करून जेलला का नाही पाठवलं. तर माझं पण तेच प्रश्न आहे, जर मी खरंच ड्रग्स विकत होतो तर मग मला अटक करून मला जेलला का नाही पाठवलं, माझ्याकडे पैसे का घेतले आणि माझ्या चुकीचे गुन्हे का दाखल केले ती सिद्ध करावं. आणि जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ना, ते मला तुम्ही जे काय ते समोर आणावे. 1 लाख रुपयाचे, त्यातले 20,000 रुपये पहिल्याच दिवशी दिले 18 तारखेला. 20 तारखेला 20,000 रुपये दिले, राहिलेले 60,000 हे त्यांना सांगितल्याप्रमाणे 8 ते 10 दिवसात देणार होतो. पण ते गाडी देणार होते त्या दिवशी मला, पण त्यांनी गाडी पण नाही दिली आणि पैसे पण ठेवून घेतले आणि आमचे गुन्हे पण दाखल केले. आणि नाही शब्द वापरले, घाणघाण शब्द बोलले, म्हणजे आता बोलू नाही शकत मी, एवढे बेकार बोलले मला. माझं लक्ष, आता माझं जे काय ऑफिस काम चालू का, या गुन्ह्यामुळे मला काम नाही भेटलं. जे काय मी जागा घेतली होती भाड्याने, त्याचे खर्च केला 7-8 लाख रुपये, ते गेलं. रस्त्यावर आहे सध्या मी. सर मी नोकरी सोडली की, मी नोकरी करून स्वतःच काम चालू करणार होतो. मी आता काम नाही, माझ्याकडे 4-5 महिने झाले, मला 2 पोरी. आता कसं करणार सर, कुठंच काय, सगळीकडे जाऊन हातपाय मारले मी, सगळीकडे कुणीच मदत नाही केली मला. करतो म्हटलं, फक्त हाकलून दिले सगळ्यांनी. जा म्हटले, उद्या ये, परवा ये, उद्या रोजचं माझं कुठं जाणंच आहे की कुणी काय करतंय का, कोणीच काही मदत करत नाही. त्यामुळे शेवटी मी सर म्हटले आपण असं करू, मग आता तुमच्याकडे आलो मदतीला. माझं म्हणणं असं आहे की हे जर खरं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, पण हे जर खरं नसेल तर त्यांना जे काय हे चंद्रशेखर सावंत आणि त्यांची टीम, माझ्याकडे सबूत तेवढे आहेत की मी स्वतःला निर्दोष साबित करू शकतो. पण त्यांनी पण अशी सबूत दाखवा की मी हे विकतच होतो. हा, काय तर माझं एवढंच म्हणणं की त्यांना कमीत कमी त्यांचे गुन्हे तर दाखल झाले, पण ते बरखास्त केलं पाहिजे. त्यांना लय मोठं गुन्हेगार तयार करतात सर हे पोलीस लोक स्वतःहून हाताने.